गंगा महाराज की जय, गुरु नारायण महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, बजरंग बली हनुमान की जय, विनायक भगवान की जय, नमः पार्वती पदे हर हर महादेव। हेची दान देगा देवा, तुझा विसरन भावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संतांचा, 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 मस्तक हे पायावरी, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा, मस्तक हे पायावरी, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा। हेची दान देगा देवा, तुझा विसरन भावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी। संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणाचा अभंग, या अभंगद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जीवन दुःखमुक्त आणि आनंदमय असं जगण्याचं साधन आपल्याला सांगतायत। महाराज म्हणतात, हे देवा, आम्हाला तू असं काही वरदान दे की जेणेकरून तुझा विसर होणार नाही। आम्ही या आयुष्यामध्ये आमचं कामधाम, आमची जबाबदारी सांभाळताना तुझे आवडीनं गुणानुवाद गाऊ। तुकाराम महाराज म्हणतात, देवा, धन संपदा ऐश्वर्य या गोष्टी आमच्या जीवनात कमी अधिक मिळत राहतील, पण सत्संगती मात्र आम्हाला असू दे की ज्या सत्संगतीतून सद्विचार मिळतो आणि त्यातून समाधान टिकून राहतं। आणि ज्या जन्माविषयी मनुष्य हा नेहमीच अत्यंत कधी कधी खेदानं म्हणत असतो की खूप अवघड आहे मनुष्य जन्म, पण तुकाराम महाराजांच्या मते भगवंताचं चिंतन करत सन्मार्गानं जर आपण आयुष्य जगलो तर हे जीवन अतिशय समाधानपूर्वक आपल्याला व्यतीत करता येतं, आणि म्हणून पुन्हा जन्म आम्हाला मिळाला तरी चालेल असं तुकोबाराय म्हणतात। तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी विठाला। अभंगातील हा थोडक्यात सारांश विषय आपल्या पुढे ठेवला। प्राप्त वेळेमध्ये
या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, साईनाथांच्या चरणी सेवा आपल्याला समर्पित करायची आहे. जिंजुर्डे पाटील परिवाराच्या पूजनीय मातोश्री कैलासवासी अंजनाबाई जिजाबापू जिंजुर्डे यांना या कीर्तनाच्या माध्यमातून आपण ही भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतोय. या परिवारातील त्यांचा मुलगा म्हणजे श्री दिलीपराव जिजाबापू पाटील जिंजुर्डे, त्यांच्या मुली सौभाग्यवती ताराबाई नामदेव पाटील थोरात, सौभाग्यवती कल्पनाताई बाळासाहेब गाढे, त्यांचे धीर पंढरीनाथ सुखदेव पाटील जिंजुर्डे, मच्छिंद्र सुखदेव पाटील जिंजुर्डे, त्यांचे सर्व पुतणे, संपूर्ण परिवार, सुनबाई, नातवंड, सर्वजण मिळून आज मातोश्रींना ही श्रद्धांजली अर्पण करताय. या मातोश्रींचं माहेर म्हणजे आपल्या राहता तालुक्यातीलच एकरूख हे गोरडे पाटील परिवार, बोर्डे पाटील परिवार. आणि बोर्डे पाटील परिवारामध्ये मुळात एक धार्मिक संस्कार घेऊनच त्या या कुटुंबामध्ये आल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. खरं म्हणजे त्यांच्या वाट्याला खूप सुरुवातीपासून दुःख आली असं म्हणावं लागेल. एकरूख्याला माझं जाणं येणं आहे. आमचे डॉक्टर संतोष भवर असतील, बोर्डे पाटील परिवारातली सर्व मंडळी असतील, सर्वांनी जी मला माहिती दिली की या मातोश्रींच्या आई म्हणजे खूप लवकर वारलेल्या होत्या. म्हणजे त्यांचे धाकटे भाऊ तान्हे होते आणि त्याच वेळी त्यांच्या आई वारलेल्या होत्या. पण वडिलांनी दुसरं लग्न केलं नाही, कारण नको जर सावत्र आई आली आणि आपल्या मुलांना काही त्रास झाला अशा भावनेनं त्यांच्या वडिलांनी या मुलींचं संगोपन केलं, मुलाचं केलं, त्यांना लहानाचं मोठं केलं. मोठा त्याग त्या वडिलांनी या मुलींसाठी केला. या मुलींनी सुद्धा अतिशय जबाबदारीनं तिथे त्यांनी बोर्डे पाटील परिवारामध्येही संस्कार घेतले. पुढे जिंजुर्डे पाटील परिवारामध्ये कैलासवासी जिजाबापू पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. इथे आल्यानंतर त्यांनी आपलं योगदान या परिवाराच्या प्रती चांगल्या पद्धतीनं दिलं. माझी विनंती आहे सगळ्या कुटुंबियांना, आणि मी तुमच्या मातोश्रींना आदरांजली वाहतोय, तुम्ही कृपया तिकडे गप्पा मारू नका. माझी आपल्याला विनंती आहे. मी 2 शब्द हे आदरपूर्वक आई साहेबांविषयी बोलतोय आणि आयुष्य आपल्याला पुष्कळ गप्पा मारण्यासाठी शिल्लक आहे. थोडंसं 2 मिनिट स्थिर राहून आपण या श्रद्धांजलीमध्ये सहभागी व्हा. विठाला विठाला मी ज्या 4 गोष्टी आपल्याला या मातोश्री विषयी, हा दिवस त्यांच्या आठवणीचा आहे म्हणून थोडं स्थिरतेनं, गांभीर्यानं. हा कार्यक्रम म्हणजे काही साखरपुड्याचा नाही, कुंकू टिळ्याचा नाही, हळदी आणि लग्नाचा नाही. हा गांभीर्याचा कार्यक्रम आहे. हल्ली कार्यक्रमांचं गांभीर्य संपत चाललं आणि त्याच्यामुळे आलेले पाहुणे काय, आमच्यासारखे महाराज काय, कुणालाच काही ताळमेळ नसतो. महाराजाला काही ताळमेळ नसतो. तो कोणताही अभंग घेतो, काही बोलतो, त्याला हे कळत नाही आपण श्राद्धाला आलो की जत्राला आलो. महाराजही असे मोघम झाले. आणि मग आपण सगळ्यांनी जर ते गांभीर्य सोडून दिलं, उपयोग काय होणार? आपण कशासाठी जमलो? मी आल्यानंतर पुन्हा 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 विनंती आपल्याला करतोय, हे कशासाठी? या मातोश्रींना श्रद्धांजली वाहण्यासाठी करतोय. तुम्ही पुन्हा पुन्हा अवमान या व्यासपीठाचा करताय. विठाला विठाला पुष्कळ टाइमपास कीर्तन आहेत, असल्या लोकांच्या नादी लागत जा. परंतु आमच्यासारखे जे मोडके तोडके वारकरी, आमच्या नादाला लागणं म्हणजे जरा कटकट होती डोक्याला. म्हणजे असं आम्हाला असं वाटतं की ज्यासाठी आपण करतो त्या नियमानं झालं पाहिजे. बाकी मग पुष्कळ माणसं मिळतील, तुम्ही कसंही करा, मग त्यांना काही नाही. ते म्हणतील आमचं पाकिट द्या, आम्ही चाललो,
तुम्ही गप्पा मारा नाही तर झोपा काढा, काय घेणं पडलं? सगळं घेणं देणं कुठं असतं? ही कोण कटकट करायला बसलंय? कोण समजून सांगायला बसलंय? कोणाला डोक्याला शिन घ्यायचा आहे? कशाला लोक नाराज करायचे? पुढच्या वेळेला कोणी बोलविल काय असे नाराज केल्यावर? पण त्याची चिंता आमच्यासारख्यांना नसते. त्याच्यामुळे खरं म्हणजे ही श्रद्धांजलीची वेळ आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय पाहुण्यांना, कुटुंबियांना, आपण 1 तासभर अत्यंत संयमानं आणि श्रद्धेनं या मंडपामध्ये द्या. विठाला विठाला या मातोश्रींना जे बालपणी दुःख पाहावं लागलं, पण त्यांनी आपल्या मुला मुलींना मात्र सदोदित खूप प्रेम दिलं. पती लवकर गेले, पुन्हा त्यांच्या अगोदर गेले, पण पतीची उणीव त्यांनी भासू दिली नाही. सदोदित 2 मुली, 1 मुलगा, 1 सुनबाई, नातवंड, सर्वांच्या प्रती त्या अतिशय चांगल्या पद्धतीने वागले. पुढे त्यांना 2 वर्षापूर्वी पॅरालिसिसचा त्रास झाला. मुली असतील, मुलगा असेल आणि विशेष करून सुनबाई असतील, या सगळ्यांनी त्यांची खूप काळजी घेतली. सुनबाई आणि मुलानं त्यांना तिकडे घेऊन गेले त्यांच्या सोबत नोकरीवर असताना, आणि तिथे त्यांची सेवा केली. तेव्हा खरं म्हणजे आपल्या सोबत ह्या वाडवडिलांचे आशीर्वाद हीच एक मोठी शिदोरी असते. तेव्हा धन्यवाद दिले पाहिजे मुलींना, सुनबाईला, मुलाला, की आपण जी आईची सेवा या ठिकाणी केलेली आहे, हा एक आदर्श आजच्या या नव्या पिढीसमोर आपण सगळ्यांनी घालून दिलाय, की घरातली वाडवडील माणसं ही आपल्यासाठी पूजनीय असतात. त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्याला ही वाटचाल जीवनामध्ये करायची असते. आणि म्हणून आपण आज त्यांचं श्राद्ध करताय, हे तर नियमानं करावंच लागतं, पण आपण त्यांची आयुष्यभर सेवा केलेली आहे, ही गोष्ट मला या जिंजुर्डे पाटील परिवाराविषयी फार महत्वाची वाटते. आणि म्हणून आज त्यांचे पुण्यस्मरण, हे पुण्यस्मरण होताना उपस्थित राहिलेले आपले सर्व भजनी मंडळी, कोऱ्हाळे आणि पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, गायनाचार्य आमचे शुभम महाराज, नवनाथ महाराज, मृदंगाचार्य कृष्णा महाराज, शिंदे महाराज, आपले सर्व बाल भजनी मंडळी, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित गायनाचार्य देवराम महाराज, अंभोरे पाटील परिवाराचे सर्व सदस्य, तेही आल्यावर सांगितलं नातेवाईक आहेत, इतरही आलेले सर्व नातेवाईक, आमचे गणेश भाऊ गाढवे आणि आमचे सर्व सहकारी, ज्यांची सुंदर साऊंड व्यवस्था असे रवी भाऊ चौधरी, समोर बसलेली सर्वच वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी आणि माता भगिनी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होताना या श्रद्धांजलीसाठी तुकोबारायांचा जो अभंग निवडलाय, तो सर्व भजनी मंडळीला तरी वारकरी मंडळींना पाठ आहे. कारण कीर्तनाची आणि कुठल्याही भजनाची सांगता या अभंगाशिवाय होत नाही. हा प्रार्थनेतला अभंग आहे, पण एक वेगळी प्रार्थना या अभंगातून तुकाराम महाराजांनी भगवंताला केली, की हे प्रभू, आमच्या या जीवनामध्ये कधी तुझा विसर पडू देऊ नको. मला वाटतं काही गोष्टी या जर सुखावह व्हायच्या असतील तर त्याच्यासाठी काही तत्वाचा अवलंब करावा लागतो. जसं पंढरीच्या आळंदीच्या वारीला निघालेला वारकरी, आता आळंदीच्या वारीला सध्या वारकरी निघालेले आहेत, पायी दिंड्यात चाललेल्या आहेत, माऊलींचा समाधी सोहळा जवळ आला. पण या वारीतला प्रवास सुखाचा केव्हा होतो? ज्या वेळेला भजन करत तो वारकरी चालतो, त्यावेळेला त्याला आपण किती चाललो याचा अजिबातही काही वाटत नाही. चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे, चालिले न वाटे, चालल्यासारखं वाटतच नाही, कारण त्या वाटेनं गावोनिया जाता वाटे. आणि म्हणून वारीला भजनाला जाताना संतांनी एक नियम दिला, म्हणाले भूक लागल्यावर खावं लागतं, पण वारीला नुसतं खात जाऊ नका, गात जागा गात जागा
आपण बघा, कोणतंही काम जर थोडस बोलत चालत ते काम केलं ना, तर ते काम केल्यासारखंही वाटत नाही. आता या आमच्या माता भगिनी शेतामध्ये राबावं लागतं. अनेकींना शेतकरी मंडळी आहोत आपण, ग्रामीण भाग आहे. पण ते खुरपणी करताना असो, ते पिकाची काढणी करताना असो, काही लावणं, कांदे लावण्यासारखा प्रकार असो, पण गप्पा छप्पा, काही भजन पूजन गाणं गात जर ते चाललं तर ते श्रम खूप हलके होतात. असा हा एक अनुभव आहे. तसं हे जे मानवी जीवन आहे, हा जीवनाचा प्रवास सुद्धा अत्यंत अवघड आहे. तो काही तितका सोपा नाही आहे. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलासे. तुकाराम महाराज म्हणाले, एखाद्या दगडाला जर ही दुःख सांगितली तर तोही दुभंगेल, इतकी नाना प्रकारच्या समस्या मानवी जीवनात आहे. पण मग हे दुःखरूप असलेलं जीवन सुखरूप कसं करता येईल, याचा अनुभव संतांनी घेतलाय. कारण कोणताही अनुभव असल्याशिवाय जगाला सांगता येत नाही. एखादा औषध आपण घेतलं आणि बरं वाटलं तर लोकाला सांगू शकतो की त्या औषधाने आम्हाला बरं वाटलं. अनुभव लागतो. एखादं बियाणं पेरलं आणि चांगल्या पद्धतीनं झडती मिळाली तर शेतकरी एकमेकाला सांगतात, आम्ही अमकं बियाणं पेरलं, चांगलं उत्पन्न झालं. अनुभव घ्यावा लागतो. तसं अनुभवे आले अंगा, ते या जगात देतसे. परमार्थाचा संतांनी अनुभव घेतला होता. महाराजांना ठाऊक होतं की मानवी जीवन दुःखरूप असलेलं ते सुखरूप कसं करायचं. ते स्वतः म्हणतात, आमचा जो संसार आहे तो दुःखरूप राहिला नाही, तो पुण्यरूप झाला म्हणजेच सुखरूप झाला. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. हा पुण्यरूप संसार त्यांनी केला, सुखरूप संसार त्यांनी केला. आणि जगालाही त्यासाठीचं काही सूत्र आपल्या विचारातून त्यांनी देऊन ठेवलं. आज जगद्गुरु तुकाराम महाराज वारीच्या निमित्तानं पंढरीला गेलेले आहे. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, महाद्वारात आले. संत चोखोबा महाराजांच्या समाधीचं दर्शन, संत नामदेवरायांच्या पायरीचं म्हणजे समाधीचं दर्शन, माता कान्होपात्रेचं दर्शन इत्यादी दर्शन करत महाराज भगवान पांडुरंगाच्या मुख्य रावळामध्ये जात आहेत. आणि भगवान पांडुरंगाची ती तेजोमय मूर्ती, पांडुरंगाच्या दर्शनाचा एक वेगळाच अनुभव प्रत्येक भाविकाला येतो. माईबापू, जगात कुठल्याही तीर्थाला जा, कुठल्याही देवाला जा, पण जे पांडुरंगाच्या भेटीत समाधान आहे ते जगात कुठेही गेलं तरी नाही. ऐसे स्थळ नाही कोठे, देव उभा उभी भेटे. त्याचं कारण, जसं आपण भावनेनं त्याला भेटायला जातो ना, तो सुद्धा आपुलकीनं आपल्याला भेटण्यासाठी उभा आहे. उभा भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. विठो कैवल्याचा, विठो कैवल्याचा उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी विठो कैवल्याचा उभा, परमात्म्याला पाहिलं, तुकोबारायांचं समाधान झालं. दर्शन करण्याची सुद्धा एक रीत आहे, एक पद्धत आहे. आपण जर भगवंताच्या मंदिरात गेलो तर त्याला डोळे भरून पाहावं, मन एकाग्र करावं.
मनातली जी गडबड आहे, अशांतता आहे, ती थोडी दूर करून शुद्ध भावनेनं त्याला पवित्र अशा रूपामध्ये, ते रामरूप असेल, ते कृष्ण रूप असेल, पांडुरंगाचं रूप, कुठल्याही देवतेचं रूप. तुकाराम महाराज म्हणाले, जोडोनिया कर मुख पहा सादर, पायावरी शिर ठेवोनिया. काकड आरतीच्या या भूपाळीच्या अभंगामध्ये महाराज दर्शनाची रीत समजून सांगताय. हात जोडलेले असावे देवासमोर, डोळ्यांनी त्याच्याकडे पाहावं, पण आदरयुक्त पाहावं. पाहण्यातही फरक आहे. काही माणसं भेटल्यापासून तर निघेपर्यंत संशयाच्या नजरेनं पाहत राहतात. त्यांना वाटतंय का चोर आहे का दरोडेखोर आहे का आहे कोण. पाहुणा सुद्धा पाहुण्याकडे जोपर्यंत चांगलं बोलणं चालणं होत नाही तोपर्यंत सोयीच्या नजरेनं. काही माणसांना वाईट सवय असते, नसेल एखाद्याचा परिचय, पण म्हणून काय त्याला चुकीच्या द्वेषाच्या नजरेनं आपण पाहणार, तिरस्काराच्या नजरेनं पाहणार. आणि म्हणून मुख पहा सादर, पाहणं कसं असावं, आदरयुक्त सादर. आणि विनम्रता आपल्या जवळ असावी दर्शनाच्या वेळेला. पायावरी शिर ठेवोनिया. आई वडील संत देवता यांच्या समोर जे उद्धटपणा करतात त्यांच्या जीवनामध्ये महाविनाश झाल्याशिवाय राहत नाही. कौरव आणि पांडवांमध्ये काय फरक होता? फरक हाच होता, कौरव हे उद्धट होते, अहंकारी होते, हिंसक होते, आतताई होते. आणि पांडव हे विनम्र होते, श्रद्धावान होते, सद्विचारी होते, संयमी होते. आपल्याला नेमकं घ्यायचंय काय या ग्रंथांमधून? लोक म्हणतात की तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आम्हाला महाभारताची रामायणाची गरज काय? तंत्रज्ञान तुम्हाला सुविधा देईल, पण महाभारत रामायणातल्या गोष्टी आपल्याला संयम देतील, समाधान देतील, सुख देतील, सद्विचार देतील. तंत्रज्ञानामध्ये संयम, सुख, सद्विचार हे देण्याची शक्ती आहे कुठे? म्हणून विज्ञानाची गरज आहे. मला वाटतं जसं गाडीला गिअर बॉक्स असावा लागतो, ॲक्सेलरेटर असावं लागतं, त्याच्याशिवाय त्याला गती मिळत नाही. पण त्याच गाडीला पुन्हा योग्य स्थळी थांबवण्यासाठी ब्रेक असावं लागतं आणि योग्य दिशेला नेण्यासाठी स्टिअरिंग असावं लागतं. एखाद्या कंपनीच्या मनात आलं जरा नवीन मॉडेल बनवायचं म्हणे, नवा प्रयोग, गिअरबॉक्स दिला, ॲक्सेलरेटर दिलं, फक्त त्या गाडीला ब्रेक दिलं नाही आणि स्टिअरिंग दिलं नाही, काय होईल त्या गाडी मालकाचं? गाडी मालकाचा भरोसाच नाही त्या, काय सांगतं? कारण स्टिअरिंग नाही म्हणजे गाडी रस्त्यानं चालणार नाही. मला वाटतं मायबाप हो, ही कल्पना जेवढी विचित्र आहे तेवढंच मानवी जीवनाचा विचार करताना भय वाटतं, विचित्रता वाटते की सद्विचारच ज्याच्या जीवनात नाही म्हणजे स्टिअरिंग नसल्यासारखं आहे. संयम ज्याच्या जीवनात नाही म्हणजे ब्रेक नसल्यासारखं आहे. फार भयंकर आहे ही गोष्ट. ब्रेक नसलेली गाडी रस्त्यावर नेऊ शकत नाही. आणि म्हणून जी माणसं संयमी नाही ते पत्नीला नीट सांभाळू शकतील का? ते भावाशी नीट वागतील का? ते लेकरांशी नीट वागतील का? ते समाजाशी नीट वागतील का? कधी हिंसक होतील याचा नेम नाही, कधी कोणाच्या मुळावर उठतील हे सांगता येत नाही. म्हणून संयम किती महत्वाचा आहे. कुठून द्यायचा शिकायचा हा संयम? शाळेत नाही, महाविद्यालयात नाही, विज्ञानातून नाही, तंत्रज्ञानातून नाही. केवळ रामायण, महाभारत, गीता, गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी, ईश्वराचे विचार आणि संतांचे विचार तेच आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रेरित करू शकतात. म्हणून कौरव आणि पांडवांमध्ये हा फरक आहे. पांडव संयमी आहे, सद्विचारी आहे, अडचण आली तरी त्यातून ते उभे राहिले. आणि कौरवाकडे सगळं होतं तरी नाश झाला, त्याचं कारण सद्विचार आणि संयम नव्हता. विठाला विठाला म्हणून आजच्या काळामध्ये नातेसंबंध जोडताना, मित्रत्वाचे संबंध जोडताना, व्यावसायिक संबंध जोडताना फक्त परिस्थिती पाहू नका, विचार पहा, संस्कार पहा. परिस्थिती एखाद्याची आज भरपूर चांगली असेल, पण माणसं जर सद्विचारी नसतील आणि संयमी नसतील तर ती परिस्थिती त्या आभाळाच्या सावलीप्रमाणे दूर व्हायला वेळ लागणार नाही.
या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया, याता याती न चुके, तरी हे भोगसील काह्या, या हरिभजने विन तुझे जन्म जाती वाया, या लागी वैकुंठ नाथाच्या तू चिंती पारे पाया. हे धन दौलत हे ऐश्वर्य त्या झाडाच्या सावलीसारखं आहे. माऊली म्हणाली इथे या चरणात झाडाच्या सावलीचं उदाहरण दिलं. सूर्य उगवला की सावली पश्चिमेकडे असते, सूर्य डोक्यावर आला की सावली खोडाभोवती असते, आणि सूर्य मावळतीला पश्चिमेकडे गेला की सावली पूर्वेचा रस्ता धरते. तसं आतताई लोकांचं धन मान हा टिकाऊ नसतो. विठाला विठाला म्हणून मूर्ख लोकांच्या गाड्या घोड्या आणि पैशाला भाळू नका. जे मूर्ख आहेत, ज्याला ज्ञान नाही, ज्याला संस्कार नाही, ज्याला शहाणपण नाही, वडीलधाऱ्यांशी कसं वागावं कळत नाही, माय भगिनींचा आदर कसा करावा कळत नाही, लहान लेकरांना आपुलकी प्रेम कसं द्यावं कळत नाही, धर्मावर श्रद्धा कशी असावी, देवावर, ग्रंथावर, संतांवर, हे ज्याला समजत नाही. पण पांडवांना हे समजत होतं, म्हणून अडचणीतून पुन्हा जीवन त्यांना उभं करता आलं. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले. बरं, हे युद्ध सुरू होताना धर्मराज आपल्या भावांसह गेले आणि द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांचं जाऊन दर्शन घेतलं. आता तसं पाहिल्यास द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य ही सगळी मंडळी कोणाच्या बाजूने लढत होती? दुर्योधनाच्या. कोणाच्या विरोधात लढत होते? पांडवांच्या. म्हणजे पांडवांचे ते विरोधी म्हणून लढत होते. पण तरी सुद्धा धर्मराजानं इथे पक्ष गट तट पाहिला नाही. ही माणसं वडीलधारी आहे आणि शिवाय ते आपल्यावरती अनंत उपकार पूर्वी त्यांनी केले. आत्ताची परिस्थिती पाहून नुसतं चालत नाही, मागचा भूतकाळ सुद्धा ध्यानात ठेवावा लागतो. आणि मला वाटतं समाजातली बरीच जाणती माणसं नेहमी भूतकाळाची जाणीव ठेवून संबंध जपतात. बऱ्याच वेळेला पोराबाळांना त्याचं एवढं काही ज्ञान नसतं. जरा ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे काय असतं, त्याचं ज्ञान नसतं. परंतु आलेले पाहुणे म्हणतात नाही नाही, त्यांच्या वडिलांनी आपल्यावर उपकार केले, त्यांच्या आईने आपल्यावर उपकार केले, त्यांच्या आईचा स्वभाव असा होता, वडिलाचा तसा होता. भूतकाळ ध्यानात ठेवा, भूतकाळ विसरू नका. आणि त्या भूतकाळाचं स्मरण ठेवून जरी इकडं तिकडं थोडं वाटलं कोणाच्या स्वभावाचं, तरी संबंध तोडू नका. पांडवांनी संबंध तोडला नाही. जरी कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य आज कौरवांच्या बाजूने उभे आहे, तर ती एक अडचण होती. ज्याचं अन्न खाल्लंय, आता त्या अन्नाला जागावं लागत होतं. त्याच्या राज्यात राहत होते, त्याचं अन्न खात होते. म्हणून अन्न खाताना सुद्धा फार विचार करावा लागतो. विठाला विठाला आजच्या काळात तर मायबाप हो, परिस्थिती एवढी वाईट आहे, कोणाचे उपकार करून घेणं ही फार भयंकर गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, कारण होत आहे असं की ते एकदा उपकार करून घेतले आणि मग जर का नाही तुम्हाला त्या माणसाच्या मर्जीप्रमाणे वागता आलं, तर तो माणूस ते केलेले उपकार तोंडावर आणत असतो. आणि सार्वजनिक जीवन जगणाऱ्या माणसाला नेहमी सगळ्यांच्या मर्जीसारखं वागता येत नाही, नाईलाज असतो. आता आमच्या सारख्याचं उदाहरण देतो. एखादी तारीख कीर्तनाची मागितली, आता ही कोऱ्हाळ्याला मी तारीख दिली, याच्यानंतर 2-4 गावचे लोक येऊन गेले ना, येतातच. पण मग सांगणार काय? एकदा शब्द दिला तो आम्हाला काही फिरवता येत नाही. म्हणजे जगामध्ये इतर क्षेत्रात माणसांना कसंही वागण्याची मुभा असते, पण शब्द दिला. आम्ही तो परिवार पाहिलेला नसतो, पण जी माणसं येतात, जे तारीख घेतात आणि एकदा शब्द दिला म्हणजे दिला, त्याच्यावर ठाम राहणं. मग आता ज्याला नाही म्हणलं तो म्हणतो इतके दिवस झाले गावात आले की महाराज आमच्याकडेच जेवायचे ना, आमच्याच तारखेला नाही म्हणतात. झाली का पंचायती? आता असं वाटतंय की न जेवलेलं बरं. जर नाही उद्या त्याची तारीख घेता आली जेवण करून, तर होणार कसं आपल्या आयुष्यामध्ये? तेव्हा गोष्ट अवघड आहे. विठाला विठाला बरं, घ्यायची कशी? समजा आता एकाला अपरिचित माणूस आहे एखादा, पण त्याला तारीख दिलेली आहे, ती खोडता येत नाही, ती मोडता येत नाही, ती थांबवता येत नाही.
या क्षेत्रामध्ये शब्द दिल्यास तो पूर्ण करावा लागतो. आणि म्हणून पांडवांना माहित होतं द्रोणाचार्यांनी आपल्याला धनुर्विद्या शिकवलेली आहे, वेगवेगळ्या विद्या त्यांनी शिकवल्या. भीष्माचार्य हे आपल्या घराण्यातील असे एक आजोबा आहेत, एक मूळ पुरुष आहे की ज्यांनी या कुटुंबियांसाठी मोठा त्याग केलेला आहे. भीष्माचार्य हे आजोबा लागत होते कौरव पांडवांचे. ज्यांना महाभारत त्याचं नातं माहिती त्यांना लगेच समजेल. कृपाचार्य हे कुलगुरू आहे, द्रोणाचार्य हे गुरु आहे, भीष्माचार्य हे आजोबा आहे. पांडव गेले आणि दर्शन केलं. दर्शन केल्यावर भीष्माचार्यांचा कंठ दाटून आला आणि त्यांनी सद्गदित स्वरानं म्हटलं, जयोस्तु पांडुपुत्राना. धर्मराजा, अरे तुला मारायला तुझ्या विरोधात उभे ठाकलोय आम्ही, तुझ्या भावांना तुला मारायला, पण अशाही वेळेला तू तुझी नीती सोडली नाही, तुझी नम्रता, तुझा सद्गुण सोडला नाही. आणि म्हणून मनापासून आशीर्वाद देतो पोरांनो, तुम्हाला तुमचा विजय हो. पार्टीत कोणाच्या होते? पार्टीत दुर्योधनाच्या. आणि आशीर्वाद कोणाला मिळाले? पांडवांना. तेव्हा आशीर्वाद हे आतताई माणसाला कधीच ओढून आणता येत नाही. तुम्ही धन ओढून आणू शकता, सत्ता ओढून आणू शकता, आशीर्वाद हे सद्विचाराने सद्गुणानेच तुमच्या जवळ येतात. आणि आशीर्वादानं जे मिळतं ते टिकाऊ राहतं. ओढून आणलेलं जे आहे ते तात्पुरतं असतं. विठाला 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 पांडवांना जे मिळालं ते सद्गुणाने मिळालं, ते आशीर्वादाने मिळालं. कौरवांनी जे घेतलं होतं ते ओढून घेतलं होतं, त्यांच्या दुसऱ्याच्या हिश्श्याचंही बळजबरी घेतलं होतं. या जगामध्ये फार अत्यंत विनाश होतो ज्या वेळेला भाऊ भावाचं ओढून घेतो. म्हणून आमचे वाडवडील संत मंडळी म्हणायची, भावाचं, गावाचं आणि देवाचं खाऊ नये. विठाला विठाला आणि म्हणून खऱ्या अर्थानं मानवी जीवन हे अत्यंत सुखानं जगता येणं शक्य आहे. पण त्या मानवी जीवन सुखानं जगण्याचं सूत्र आम्हाला कळलं पाहिजे. पांडवांना ते सूत्र कळलं होतं, कारण इतक्या वनवासात, इतक्या अडचणीत असताना सुद्धा ते कधीही संस्कार त्यांनी सोडले नाही, सद्विचार सोडला नाही आणि भगवंताची आठवण करायला ते विसरले नाही. अभंग आहे, पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती, प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण. अनेक उदाहरणं या अभंगामध्ये दिली. आणि म्हणून पांडवांना इतक्या वनवासात, इतक्या अडचणीत सुद्धा आत्महत्या करावी अशी हतबलता कधी आली नाही. त्याचं कारण माणसाचा आत्मविश्वास टिकून असला ना की तो परिस्थितीवर विजय प्राप्त करतो. आणि आत्मविश्वास संपला ना, परिस्थिती अनुकूल असली तरी सुद्धा माणूस डोक्याला हात लावून बसतो. म्हणजे एक माणूस कधी कधी काय मनावर परिणाम होतात माहित नाही. आमचा एक ओळखीचा माणूस आहे संभाजीनगरला, अतिशय चांगला माणूस, गावातला एक हुशार माणूस, नोकरीवर चांगलं घर दार सगळं. काय मनावर परिणाम झाला, आता त्या माणसाला जिना उतरायचं म्हणलं तर भीती वाटते. मनावर परिणाम झालाय. कोणाशी बोलायचं म्हटलं भीती वाटते. मनोरुग्ण झाला. फार वाईट वाटतं त्या माणसाकडे. अरे या माणसाशी आपण किती गप्पा गोष्टी मारल्या, हा किती तडफदार माणूस, नात्यात गावात सगळ्यात पुढाकार घेणारा माणूस. वाईट वाटतं त्या माणसाला आजही पाहिल्यावर. आणि म्हणून आत्मविश्वास गमावू देऊ नका. आणि तो आत्मविश्वास जर जाऊ द्यायचा नसेल तर विश्वास हा संतांवर, विश्वास हा ग्रंथावर आणि परमात्म्याच्या शक्तीवर विश्वास ठेवा. आणि त्या परमात्म्यानं आपल्याला दिलेली जी काही शक्ती आहे, जीवन आहे, स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवा. ज्या माणसांचा स्वतःवर विश्वास असतो ते अवघड कार्य सुद्धा लीलया करू शकतात. आणि ज्यांचा कोणावरच विश्वास नसतो आणि स्वतःवरही नसतो, ती माणसं कोणतेही कार्य जीवनात करू शकत नाही. म्हणून पांडव हे परमात्म्याच्या चिंतनामध्ये सतत राहिले आणि त्याच्यामुळे त्यांना जीवनाचा अनुभव हा दुःखाचा जरी असला तरी तो सुखरूप येत राहिला. मी इथून बोलत गेलो, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार.
हा दुःखरूप जीवन हे सुखरूप कसं करता येतं, पुण्यरूप कसं करता येतं, हे पांडवांकडे पाहून शिकावं. कारण त्यांनी देवाचं चिंतन सोडलं नाही. म्हणून तुकाराम महाराज आज पांडुरंगासमोर उभे आहे. पांडुरंगाची ती दिव्य मूर्ती त्यांनी पाहिली, ते दर्शन झालं आणि पांडुरंगाला विनंती केली, हे प्रभू मला तुझ्याकडे आज काही दान मागायचंय, पण दान एवढंच दे की तुझा कधीही जीवनामध्ये विसर पडू देऊ नको. अभंगाचं हे दान देगा देवा, हे जे दान देगा देवा देवा, हे जे दान देगा देवा, हे जे दान देगा देवा देवा, हे जे दान देगा 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 देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुणगानी गुणगानी तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुणगायीन आवडी, गुणगायीन हे जिला देवा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, हे जिला देवा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. जगामध्ये कोण काय दान मागतं देवाला, पण तुकाराम महाराजांनी जे मागितलेलं दान आहे ते फार विचारपूर्वक आणि अत्यंत महत्वपूर्ण असं आहे. हे सगळ्या गोष्टी असतील, पण देव जर विसरला तर पुन्हा सगळं लयाला जाईल. तेच उदाहरण आपण पाहिलं कौरवांच्या रूपात. कौरवांच्या सगळं ध्यानात होतं, सत्ता ध्यानात होती, संपत्ती ध्यानात होती, स्वार्थ ध्यानात होता, सगळं होतं, ऐश्वर्य होतं, पण ध्यानात काय नव्हतं तर देव नव्हता. देव समोर आला तरी ते त्याला देव म्हणून पाहत नव्हते. मला वाटतं जो कृष्ण अर्जुनाला आणि पांडवांना भेटला तोच कृष्ण कौरवांना भेटला. मग आपण म्हणतो की देवाला पाहिल्याबरोबर उद्धार होतो. कौरवांनी देव पाहिला, पण देव म्हणून पाहिला नाही ना. तसंच आहे, एखादी वनस्पती आहे, साध्या माणसानं पाहिली आणि एखाद्या आयुर्वेदाचार्यानं पाहिली, पाहण्यात फरक आहे. आयुर्वेदाचार्य जो आहे तो समजून घेईल की या वनस्पतीचं फूल कुठल्या आजारावर उपयोगाला आहे, याची पानं कुठल्या आजारावर, मुळं कुठल्या, रस कोणत्या, साल कोणत्या आजारावर. आणि साधा माणूस म्हणले हा एक झुडूप आहे. तसं श्रीकृष्ण हा एक द्वारकेचा राजा आहे, अर्जुनाचा मेहुणा आहे, एक अत्यंत बुद्धिमान म्हणून त्याचा नाव लौकिक आहे. एवढंच फक्त दुर्योधन त्याच्याकडे पाहत होता. अर्जुन कसं पाहत होता गीतेमध्ये वर्णन आहे. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम. अर्जुन म्हणतो देवा तू आमच्यासाठी सर्व काही आहेस. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. एक अभंग आपण नेहमी म्हणतो, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझी
माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बहीण बंधू चुलता कृष्ण श्रीकृष्णाकडे पाहण्याचा हा एक वेगळा दृष्टिकोन आहे, वेगळा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून देव हा कौरवांना भेटला, पण त्यांनी देव म्हणून पाहिला नाही. कौरवांना सर्व ध्यानात राहिलं आयुष्यभर, स्वार्थ काय, राज्य काय, पण फक्त देव ध्यानात राहिला नाही. मी आपल्याला सांगू, आई वडील दोघेही होते कौरवांना, पांडवापेक्षा भाग्यवान होते. पांडवांचे वडील लवकर वारले, पंडुराजा, आणि एक आई सती गेली, माद्री. फक्त एकच आई होती, कुंती. कारण नकुल सहदेवाची आई माद्री ही सती गेली, कुंती सती चालली होती. पण त्या माद्रीनं पाय धरले आपल्या थोरल्या त्या जाऊबाईचे आणि सांगितलं, तुम्ही माझ्यापेक्षा विद्वान, बुद्धिमान, धैर्यवान आहात. या लेकरांना लहानचं मोठं तुम्ही चांगलं करू शकता. मी असले नसले तरी या लेकरांचं काही राहणार नाही, पण तुम्ही जर नसलात तर माझ्याच्यानं ही जबाबदारी पार पाडता येणार नाही. काय माणसं होती, एकमेकासाठी काय त्याग होता. पंडुराजा वारला तेव्हा माद्री सती गेली. कुंतीने या मुलांचं संगोपन, लालन पालन केलं. पांडव तसे थोडे भाग्य कमी पडलं, वडिलांचा फार सहवास नाही, लहानी आई लवकर गेली. कौरव भाग्यवान होते, आई आणि वडील दोघेही होते, पण हे दसऱ्याला सुद्धा कधी पाया पडत नव्हते. हे इतके धसकट छाप होते. कोण? याला एकच शब्द आहे ग्रामीण भाषेत, धसकट छाप. तो दुर्योधन काय, तो दुःशासन काय, तो शकुनी काय, त्यांचा शिकवणारा तो मामा. आणि म्हणून या धसकट छापांना असं वाटत राहतं मी कोणीतरी आहे. पण एक दिवस अशी वेळ येते, सांगतो आपल्याला, ऐका. मरते वेळी दुर्योधन इतका पश्चाताप होऊन मेला. भास नावाचे कवी आहे, त्यांनी 2500 वर्षापूर्वी महाभारतावरती एक नाटक लिहिलेलं आहे, काव्य लिहिलंय संस्कृत मध्ये 2500 वर्षापूर्वी. भास नावाचे कवी, म्हणजे व्यासानंतर महाभारतावर परत संस्कृतमध्ये भाष्य करणारे भास नावाचे एक कवी झाले. जे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे त्यांना या भासाचं काव्य काही आहे शिकण्यासाठी. तर दुर्योधन आणि भीम यांचं शेवटी युद्ध होतं. शेवटी कृष्णाच्या आज्ञेनुसार भीम त्या दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारतो, दुर्योधन खाली पडतो. शेवटचं युद्ध आहे महाभारतातलं हे, भीम आणि दुर्योधन शेवटचं युद्ध आहे. आणि दुर्योधन शेवटचा घटका मोजू लागतो, सगळे निघून जातात. त्याच वेळेला धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधनाच्या दोन्ही पत्न्या आणि त्याचा एक लहान मुलगा, हे सगळे धावत पळत, त्यांना कळतंय की दुर्योधन आता काही क्षणाचा साथीदार आहे. धावत पळत येतात. आई वडील शोक करू लागतात, पत्न्या शोक करू लागतात. आणि तेवढ्या त्या कोलाहलामध्ये दुर्योधन शेवटच्या अवस्थेत, आणि त्यावेळेला त्याचा लहाना मुलगा म्हणतो, बाबा मला तुमच्या मांडीवर बसू द्या. लहान लेकरू आहे, त्याला काहीच माहित नाही. आयुष्यभर दुसऱ्याला रडायला लावणारा दुर्योधन त्या दिवशी ढसढसा रडतो आणि तो म्हणतो, बाळा मांडी चांगली होती आणि माझे दिवसही चांगले होते, तेव्हा मला तुझी कधी आठवणच आली नाही रे. सोन्यासारखं लेकरू देवानं दिलं, पण मी ना बायकोकडे पाहिलं, ना लेकराकडे पाहिलं, ना आई वडिलाकडे पाहिलं, ना देवा धर्माकडे पाहिलं. आणि आज तू मांडीवर बसायचं म्हणतोय. माझं राज्यही गेलं, मांडी फुटली आणि मीही मरतोय. बाळा माझ्यासारखा अभागी करंटा मी आहे, असं म्हणून दुर्योधनानं प्राण सोडले. विठाला पुष्कळ धसकट छाप लोक आहे समाजामध्ये. फार अहंकार असतो त्यांना. भावाला मोजत नाही, गावाला मोजत नाही, आईबापाला नाही, नातेवाईकांना नाही, शेजाऱ्यांना नाही. पण वेळ अशी येते मायबाप हो, इतका पश्चाताप जीवनामध्ये. म्हणून अहंकारी आणि उद्धट माणसाचं कधी कल्याण झालेलं नाही. माणसानं विनम्र राहावं, देवाची आठवण करत जगावं. हे चिदान देगा देवा तुझा.
आता देवाचा विसर पडू नये याचा थोडासा अर्थ विश्लेषणात्मक सांगून मी 5 मिनिटामध्ये थांबेल, कारण 12 वाजायला आता माझ्या मते 5-7 मिनिटं कमी असतील. 7च मिनिटं बरोबर कमी आहे. तर आता अधिक लांबवणं हे उचित होणार नाही, कारण मलाही पुढे एक कार्यक्रम नेवासा इथे आहे. कोपरगावची काही मंडळी तिथे देवस्थानला आलेली आहे. आपणही आलात. 10:15 बरोबर आमच्या आदरणीय सगळ्या महाराज मंडळीने इथे सुरुवात केली. 12 वाजता 1.25 तास होतील. आता किती लांबवायचं. आणि आपल्यालाही आज जिंजुर्डे पाटील परिवाराचे या ज्या पूजनीय मातोश्री आहे, ज्यांनी आपलं अतिशय चांगलं जीवन जगलं, जो विचार मी या अभंगातून सांगतोय तसाच संस्कार घेऊन त्या जगल्या, की ज्यांनी आई गेली लवकर पण वडिलांना साथ दिली, पुढे पती गेले पण मुलांना घडवलं, जीवनामध्ये वाट्याला दुःख आली पण इतरांना सुख वाटत जगण्याचं काम या मातोश्रींनी केलं. आणि म्हणूनच आज कृतज्ञ भावनेनं मुलगा, मुली, सुनबाई सगळेजण या कुटुंबातले सदस्य, आप्तेष्ट, नातेवाईक श्रद्धेनं हे श्राद्ध करताय. जे श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध. विठाला देवाचा विसर पडू नये म्हणजे काय? मुळात देव म्हणजे काय? सगुण आहे त्याला देव म्हणायचं का निर्गुण आहे त्याला देव म्हणायचं? या रूपात आहे त्याला देव म्हणायचं, त्या रूपात आहे त्याला, कारण तो विविध रूपात आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यास. वारकरी संप्रदाय आणि आपला भागवत धर्म असं सांगतो की हे विविध रूप जरी असतील तरी ती एकाच परमात्म्याची आहे. आणि सगुण निर्गुण जरी असेल ही दोन्ही तत्व एकच आहे. छापा आणि काटा मिळून एकच नाणं असतं ना. काटा आणि छापा किंवा उजवा आणि डाव हे अंग वेगळे आहेत पण शरीर एकच आहे ना. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. तसं हरी काय, हर काय, सगुण काय, निर्गुण काय, हे सर्व एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी. परमात्मा भिन्न नाही, तो अनेक नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे. पण मग देव म्हणजे तरी काय? शास्त्रकार म्हणतात जो सत्य स्वरूप आहे त्याला देव म्हणावा. सच्चित आनंद जो ज्ञान स्वरूप आहे त्याला देव म्हणावा. आनंद स्वरूप आहे त्याला देव म्हणावा. जो गुण स्वरूप आहे त्याला देव म्हणावा. जो पुण्य स्वरूप आहे, पवित्रतेचं स्वरूप आहे त्याला देव म्हणावा. आणि म्हणून जिथे जिथे आपल्याला पवित्रता पाहायला मिळेल तिथे देवत्व आहे. जिथे गुणांचं दर्शन होईल तिथे देवत्व आहे. जिथे पुण्य भावना दिसून येतील देवत्व आहे. जिथे ज्ञान आहे तिथे देवत्व आहे. आनंद आहे तिथे देवत्व आहे. आणि जिथे सत्य आहे. मग देवाचा विसर होऊ देऊ नका तुकोबाराय म्हणतात. मला वाटतं थोडासा विश्लेषणानं जर अर्थ घ्यायचा असेल तर तुकोबारायांना असंही म्हणायचं असावं, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. म्हणजे हे देवा आम्हाला सत्याचा विसर पडू देऊ नको. आम्हाला अज्ञानाच्या वाटेनं नाही तर ज्ञानाच्या वाटेनं जायचंय. ज्ञानाचा विसर पडू देऊ नको. आम्हाला अवगुणाच्या मागे जायचं नाही, गुणांच्या मागे जायचंय. म्हणजे गुणाचा विसर पडू देऊ नको. पापाच्या रस्त्यानं आम्हाला जायचं नाही, पुण्याच्या वाटेनं चालायचंय. म्हणजे पुण्याचा विसर पडू देऊ नको. कारण देव म्हणजे पुण्य, देव म्हणजे गुण, देव म्हणजे ज्ञान, देव म्हणजे सत्य, देव म्हणजे सेवा, देव म्हणजे सत्कर्म. आणि या अर्थानं हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान